नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी उठून मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि म्हटलं एक कप चहा घेऊया आपण. ड्रॉवरमधून कप काढला आणि समोरच थर्मासमध्ये आजीने सकाळी चहा बनवून ठेवलेला. खिडकी उघडली आणि बाहेरचं वातावरण खूप छान वाटत होतं. व्लॉगमध्ये काहीतरी वेगळी क्लिप होई म्हणून आपण चहा कपात कशी होते ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायची. काय खाजलेलं मला माहिती नाही, पण चहा ओतता ओतता बाजूतून चहा सांडत होते आपल्याला कळलं सुद्धा नाही. थर्मासचं झाकण लूज होतं ते आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं आणि आपण चहा फसा ओततोय त्याच्यात तुम्हाला दाखवायच्या नंतर एका हाताने शूट सुद्धा करत होतो. ओटा वगैरे क्लीन करून मस्तपैकी चकाचक कप मध्ये चहा ओतला आणि ही आपण क्लिप टाकणार होतो आणि आधीची क्लिप ज्याच्यात आपण फरफरून होगलं ती टाकणार नव्हतो. मग म्हटलं लपवायचं काय, जसे आपण आहोत तसं दाखवायचं लोकांना, लपून काय करणार. आणि होतात कधी कधी माणसांकडून चुका. म्हटलं आता चहा नुसती काय पिणार म्हणून आपण त्याच्यासोबत बिस्किट घेतलं आणि चहा बिस्किट खाऊन आपण निघालो ऑफिसवर. येऊन बघितलं तर ऑफिसकडे आपल्या कॉलेजचा मित्र जयेश घोटसकर खास आपल्याला भेटण्यासाठी आलेला आणि आपल्याला बघून त्याचे अश्रू अनावर झाले, रडायलाच लागलं डायरेक्ट. त्याच्यासोबत आपण गप्पा मारले, कॉलेजचे दिवस आठवले, एकदम नॅस्ट्रॉलॉजी हिट झाला आणि त्याच्यानंतर आपण काकासोबत निघालो आपल्या पुढच्या कामासाठी. जायच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया म्हणून आम्ही नाश्ता करायला आलो आणि मिसळपाव मागवलेली. वाटेत जाताना आपल्याला भारी व्ह्यू दिसला, नदी होती ती पण रस्त्याच्या दोन्ही साईडने एकदम भारीच वाटत होतं. त्यानंतर आपण येऊन पोहोचलो ऑफिसवर आणि बघितलं तर आर्य तेज नवीन मुलांना ट्रेनिंग देत होतं आणि आपल्याला बघून खूप छान वाटलं की 2 दिवसात आर्य तेज पूर्ण काम शिकला. येऊन जेवण वगैरे घेतलं आणि थोडं रेस्ट केली आणि आपण आपल्या वर्कआउटला सुरुवात केली. शोल्डर्स आणि लेग्स होतं आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात शोल्डरने केलेली. माझा वर्कआउटचं मोटिवेशन बघून सिम्बाला सुद्धा जोर आला आणि म्हणायला लागला की आज मी बी वर्कआउट करून कसा आला आणि आल्या त्याने कार्डिओ सुरू केला. सो दॅट्स इट फॉर टुडे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.